डोळा जेवण एक वेळेस थांबलं तरी पहिली माझी आणि बाळाची तब्येत नीट व्हावी एवढंच मी त्या देवाला बोलते. डोळ्यात जेवण जाऊन दे तिकडं. रात्रभर बघा एकदा काय होतंय, पण जास्त अंगावर काढू नका. लगेच हॉस्पिटलमध्ये पळा. बॅग रेडी ठेवा, ऑटो रेडी ठेवा. तर वॉटर ब्रेक होत होतं त्याच्यामुळे माझं नाही का असं अंग सगळं अजून सुद्धा असं सगळं अंग असं गळून गेलं झालं मला नाही का. आता उद्या आज जर आम्ही हॉस्पिटलमध्ये उद्या पळालो तर तुम्हाला तर सांगावं लागेल ना काय झालं. तर सगळ्यांचं असं म्हणणं होती का एवढ्या लवकर सांगितलंस, एवढ्या लवकर नाही सांगितलं पाहिजे, नजर लागती, काहीतरी होईल, वाईट साईट होईल. आतापर्यंत आता एवढ्या मनात आमच्या एकच भीती होती, म्हणजे माझी तर स्पेशल होती, मी सांगितलं नाही कोणाला. आणि उद्या मम्मीचं आहे एक गोष्ट मला आठवायला लागली. मम्मी उद्या 50 वर्षाची पूर्ण होणार आहे. काहीच. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळी लवकरच जाऊन आलो, त्यामुळं ब्लॉग उशिरा स्टार्ट करतोय. आणि हे कपडे आम्ही का घातले ते तुम्हाला रील बघितलीच असणार तुम्ही 100%. परत तुम्हाला असं वाटतं आमचं खूप जास्त प्रेम तर आहे आमचं, पण कसं आहे हा लवकर मॅचिंग नाही करत माझ्यासोबत. कधीतरी त्याला असं व्हिडिओ वगैरे करायचा असेल ना तेव्हाच तो मॅचिंग जेव्हा माझं आवड कॉन्सेप्ट असेल तेव्हा. हो, जेव्हा त्याला ना व्हिडिओ करायला सोयीनुसार आहे हा माझ्या आवडीची कॉन्सेप्ट. आणि काल वुमन्स डे होता तर मला विश पण नाही केलं. कुठलं रे? वुमन्स. तू मेन केलं का? हो केलं. कधी असतो? असतो कधीतरी फेब्रुवारीमध्ये बहुतेक. कधी असतो कधीतरी. याला प्रत्येक गोष्टीला विश केलं पाहिजे. छान. आम्ही फक्त बड्डेला विश मागितलं तरी मोठा बड्डेला विश केलं होतं मी. गप्पा माहित पण नाही. आणि आज हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आम्ही. काय झालं कसं झालं सगळं पाय सांगितलं नंतर सांगतो थोड्या वेळाने. तर लॉक चट करून वर आज आज चिकन करायचं नाही, मेजर प्रॉब्लेम होतोय माझा. खूप जास्त मेजर प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. अरे ते पोलाद विकून सुद्धा भेटत नाही. सगळे बंगारमध्ये काय करायचं म्हणून उपयोग पण करा ना. पहाड पडली तिथं वरती. अरे नुसतं फेकून द्यायचं हिला. एक ठेवलंय इथं बघा. हे द्यायचं का बंगारमध्ये? ह्याला काय करायचं आता? कुठं लावायचं? सगळं ते हे पण द्यायचं बंगारमध्ये? हे तुला सगळंच फेकायचं असते मम्मी. तेवढ्यासाठी विकत आणायचं म्हणलं ना त्याला 1000-1500 रुपये लागते. आपण ते उपयोग करायचे किती? अरे लागेल ना उद्या किती घ्या. उपयोग करा म्हणजे काय उपयोग करा? तुला काय जड लागते का? तुला काय हे करायला लागतं का? गरीबी खाली तर एका साईडने लोखंडाने. मग हे आधीच अरे वजन, हे तूच वजन वजन. झाले, तूच खाली पहिली. तूच लय वजन झाले. ही डोकं फिरवायची. इथं हात लावून पुसा की जरा इथं हात जाईना माझा. मला वाटते मम्मी तुझं वजन वाटले म्हणून असं वाटतं घर एका साईडला सरकते. पाणी येत नाही ते पुन्हा. कुठलं हिरवं? हो पातळ चांगलं आहे ते पण चांगलं आहे. हो हे कसं झालंय मग? हे कसं? घालत नाही मी पावसाळ्यात म्हणून ते तसं आहे. रेनकोट चांगलं आहे. त्याच्या बहिणीने घेऊन गेली म्हणून तिच्याकडे गेले राहिले आले ते पण परत. पुन्हा ते कापड, ते टाळीचं कापड. ते हिरो पण चांगलं आहे रेनकोट. 100 रुपयाचं आहे ते. नका देऊ हा. ते कधी टाकलंय बंगारात? मशीनचा पाईप आहे, वॉशिंग मशीनचा. मग त्याला तो काय? पाईप खराब झालाय. एक छोटा आणि एक पुढचं. मोठा आहे. हा? एक छोटा आहे तो खालचा आणि हा मोठा पाईप आहे. हो, तेच पाईप मी कट करून ठेवलाय. मला माहिती की काय माहिती की कट केला तो गेली. पाईप कट अहो लय करायला खोटं बोलती माहिती का? लय खोटं बोलती. हे लावलेलं आहे त्याला तसलं. हा? हे तसलं लावलेलं आहे त्याला. अगं मी पाईप कट आणि हे तुम्ही जॉईन केलंय का तसलं? हो, आणलंय तो. तुम्ही नवीन स्वतः आणलंय तो join विकत. केलंय? तो विकत विकत आणलाय तो बारीक साईजचा. सेपरेट आहे. तो हे सगळं याचा विकत आहे. आणलेला आहे. तर हे काय? हा, मशीनचा होता. पण हा तसंच आहे ना पण पाईप. हो, पण तो हा, मोठा खराब आहे. झालाय. का कुठं खराब झालाय? हो. मोठा दाखवा लावून. पाईप तू पुढचं पोरं. नाही तर काय? मोठा सगळं पाईप फेकून पण द्यायचं. ना- हा. लगेच तिने चेंज केला. सगळं जागा फेकूनच द्यायचंय मग. जास्त जागा होती घरात म्हणून लगेच चेंज केला. नाही ठेवा तो पाईप फेकून नका देऊ. नाही तुम्ही जाऊ नका सर. असलं रदा पण असतंय व्हय, टेरेसवर. तुम्ही कसं जी वस्तू जाऊ? आणायची नुसती टेरेसवर टाकायची. मुकुट त्याला टाकतात पण- मुकुट टाकतात वस्तू घरात. पण न लागणारी काय वस्तू ठेवायची? कुठे आहे? लागणारी वस्तू हे आहे? काय हे बॉक्स आणि बिक्स आणि हे कशाला ते बॉक्स याला लागतं? ठेवला होता. हे- आकाश कंदील आणला होता पण आकाश कंदील दुसरा आणला बॉक्स. हे पाईप पण ठेवा बाप्पा. अहो, ते घेऊन ते ठेवू दे की ते जे देऊ ते त्याला. आणि धुवून वाळवायला ठेवायला लागेल. त्यात नाही ठेवायला लागेल. टाकी भरली का? पाणी गेलं की खावाच. हारवळ ठेवा पहिलं. ते दिवलेत ना ट्रे ते दिवलेत का ते ट्रे? हो. ते राहून दे एका साईडला काढून ठेवायचा. काय? ते ट्रे लागतील ना आता. ट्रे मागच बांधायची डायरेक्ट. हो एक वर एक दोन मारले ते बसून गेले. माती भरून ठेवायला हो ते मातीवरच परत टाकले हे करत. काम करताना बघितलं यांची कशी असत काव 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 निसती एका मेघाव निसती वरडावरडी. असं करू नका तसं करू नको असं कर तसं कर हे कर ते कर. यही नहीं अभी और सुनिए. मी चेंज केलं शर्ट
कारण आता मला गरमीमुळे टाईट कपडे आणि जीन्स पॅन्ट, तर आता माझं वजन वाढल्यामुळे आहे ना मला माझी जीन्स पॅन्ट वगैरे काही येत नाही. वजन असलं वाढलं ना माझं त्यामुळेच नको, सहनच होत नाही मला टाईट कपडे. तुम्ही आतापर्यंत ती व्हिडिओ बघितली असणार जी आम्हाला करायची होती आणि जी आम्ही सांगितलं की व्हिडिओ पडणार आहे शॉर्टला रीलला सगळीकडे. व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला? आणि कमेंट आली होती की काकूला पण घ्या, पण काकू हे कामाला जातात त्यामुळं काकू आम्हाला काय भेटल्याच नाही. त्यामुळे सगळं प्रॉब्लेम झाला. म्हणून काकूंच्या मुलांना आम्ही घेतलं. काकूंचा मुलगा कसा दिसत होता ना छान छान व्हिडिओमध्ये, बघितलं का? असं एकदम छान. आणि उद्या मम्मीचं आहे. एक गोष्ट मला आठवायला लागली, मम्मी उद्या 50 वर्षाची पूर्ण होणार आहे काहीच. आणि आम्हाला काय करायचं माहिती आहे का, ढोळ जेवण आहे ना मम्मीच्या बर्थडे दिवशीच ठेवायचं होतं. 10 तारखेला 10 तारीख बुक केली होती. का सांगितलं? हो माय गॉड. कारण आम्ही व्लॉग एक दिवस आमचा व्लॉग स्किप झाला ना, त्यामुळे मला पण माहीत नाही पायल काय बोलली. व्लॉग एडिटच केला नाही मी, आम्ही दवाखान्यात गेलो होतो म्हणून पोस्टिंग करताच नाही आला. तर आता काय बोलली म्हणलं, आता काय करायचं होतं आम्हाला एकत्र बर्थडे, पण ते फेब्रुवारीचे जे 2 दिवस कमी असतात ना, 28चा महिना भरला ना, त्यामुळे 2 दिवस इकडे वाढले. त्यामुळे ते म्हणले की 8व्या महिन्यात नाही करत. 8साठी काय गाठी बिटी असतात काय, त्या कोणाशी गाठी कधी कोणाशी वाटतात आपल्याला काय माहीत नाही, तर आपल्याला मान्यावं लागतं. माहीत नाही गोष्टी तर आपण मनात भीती अशी कोण नाही ठेवू शकत ना, की अरे ह्याच्यामुळेच असं माणूस, अरे काय वाईट झालं, असं केलं म्हणून असं झालं, असं होतं, ते नको आपल्याला. म्हणून आपण सावधगिरी बाळगतो. आपल्याला ग्रहणाचं पण तेच झालं. आपल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, सगळ्या गोष्टी आपल्या हे होत्या, तरी पण आपण ह्याच्यामुळं असं झालं असं डाग नको लागायला. म्हणून तुम्हाला अजून एक गोष्ट मला अजून एक आठवली बोलायची. जेव्हा आम्ही प्रेग्नन्सी पायलची रिव्हील केली आणि सगळ्यांचं असं म्हणणं होतं की 3 महिन्यातच आपण रिव्हील केली, 3 महिन्यापर्यंत आपण कसं सांगितलं नव्हतं. तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की काय एवढ्या लवकर सांगितलंस, एवढ्या लवकर नाही सांगितलं पाहिजे, नजर लागती, काहीतरी होईल, वाईट साईट होईल. आतापर्यंत आता एवढ्या मनात आमच्या एकच भीती होती, म्हणजे माझी तर स्पेशल होती, मी सांगितलं नाही कोणाला, नको असं, पण सांगते मी तुम्हाला एकदम मनातली गोष्ट बोलते म्हणून, की जर झालं नाही का असं काय बरं वाईट झालं तर काय म्हणले असते सगळे, काय म्हणले असते? नजर लागली तर आपण सगळीकडं धांगडधिंगा केला, सगळीकडे सांगितलं ओरडू रोज व्हिडिओ टाकणं, रोज त्या प्रेग्नन्सीबद्दल बोलणं, नजर म्हणून तर कोणाची नजर लागली म्हणून असं झालं. ते म्हणून कुणकुण नको म्हणून तरी आम्ही ती गोष्ट आम्ही केली, कारण आमचं कामच हे. आम्ही ते गोष्टी नाही केली. समजा आम्ही किती दिवस तुमच्यावर लपून ठेवलं असतं, किती दिवस तुमच्यापासून लपून ठेवलं असतं. आम्ही 9 दिवस काय ब्लॉग नसते टाकले का? हां, आमचं ते काम आहे. आमचं पायाचं पूर्ण करिअर ह्याच्यावरती आहे. ते बंद करून कसं चालणार? म्हणून ते आपण गोष्टी शेअर करत गेलो. त्यातून आपल्याला तुम्हाला कळलं सगळ्यात नाही, पाहायला कधी भविष्यात म्हातारी झाली, भविष्यात म्हातारीच होणार आहे. ती म्हातारी झाली तर तिची पोरं मोठी होतील पायलची, तेव्हा ती व्लॉग बघतील. म्हणजे ती एक डॉक्युमेंटरी लाईफ. आता मी जे बोलतोय माझी मम्मीची पप्पाची, आता कसं सगळं सोशल मीडिया मोबाईल झालेलं, त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक आज लय चावायला लागला दिवसातून. मला तर बोलावंशी वाटलं म्हणून बोललो की असं एक कारणाचं बोलायचं एक मुद्दा काय की मनात काय कुणकुण राहू नको म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतोय, बाकी काही नाही. आणि हे आपली एक लाईव्ह डॉक्युमेंटरी, आमची जर्नी. एका त्यांची पण कमेंट आली होती, आम्हाला लय मोठी कमेंट आली होती. ते कमेंटला मीच रिप्लाय दिली की तुमचे व्लॉग नुसते प्रेग्नन्सी चालू आहे, डॉटचं नाव घेतलं, त्यांचे नुसते भांडणं चालू आहे, डॉटचं नाव घेतलं, ते किती बारी करतात ते. तर तुम्हाला एक सांगू, जे ते करतात ना ते फुल टाईम क्रिएटर आहेत, फुल टाईम. त्यांना तेच दिवसभर त्यांचे डोके असते की काय करायचं, आज काय करायचं, आज काय करायचं. जेव्हा आम्ही होतो ना, जेव्हा मी 1 वर्ष घरात बसून होतो ना, तेव्हा आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत होतो. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आमच्या. आम्ही प्रँक करत होतो, जोलो चिप्सच्या प्रँक केला, काय गेम्स खेळल्या, सगळं केलेले आम्ही. तुम्ही जुन्या व्हिडिओ बघा जेव्हा मी फ्री होतो. आता मी फ्री नाही, तुम्ही बघताय मी व्लॉगमध्ये कधीतरी दिसतोय. त्यामुळे मग त्या गोष्टी पायलच्या प्रेग्नन्सीवर रिपीट येतात. कारण मग पायल दिवसभर करते काय नाही. मी माझं तर पहिली गोष्ट, मी बोलायला गेलं की माझं बोलणार मी लोकांना कळतच नाही की प्रत्येक दादा काय बोलते, नेमका बोलतोय काहीतरी बोलते, फक्त चालू ठेवायचं बुनबुन काहीतरी, बाकी काही नाही. त्यांच्या ज्या कमेंट त्यांना मी रिप्लाय सांगितला की काही लोक हे व्ह्यूजसाठी त्यांना माहीत असतं काय करायचं आणि काय नाही करायचं, कशी कॉन्ट्रोवर्सी, ज्यांची त्यांनी नाव घेतली ना ते सगळे कॉन्ट्रोवर्सी करणारे लोक आहेत. त्यांना माहिती आहे कॉन्ट्रोवर्सी केली की कसे व्ह्यूज येतात आणि कशी आपल्याला, ते तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी. आपण जशी करत नाही. आम्हाला मग वेगवेगळ्या कॉन्टेंट म्हणून आम्हाला प्रत्येक कॉन्टेंट आम्हाला मग स्क्रिप्टेड पण आम्ही प्रँक करू शकतो, सांगू शकतो की बाबा हे मग मी तो अशी रिॲक्शन दे ना, असं मग लय भारी होईल.
त्यात जाऊन आम्ही अजून तसल्या गोष्टीत नाही गेलेलो. जी आहे आपली रिअल लाईफ दाखवलेली, जे आपल्याला जे रेग्युलर बघतील त्यांना, खूप लोकांना आमचे व्लॉग आवडत नव्हते, त्यांना आवडतात कारण आम्ही रिअल दाखवतो. आम्ही काही ठरवून काही करत नाही कुठल्या गोष्टी. आता आपला विषय खूप लांबलेला आहे, हा मोठा लांबलेला आहे मोठा. मी एवढा 2-3 दिवसाचा आजच बोललो आहे एका व्लॉगमध्ये. तर सॉरी तुमचा एवढा मी वेळ घेतला. तर इथून पुढे तुम्ही पायलचं बघा, पायलचं काय पायला फील होतं काय नाही ते पायलच्या तोंडातून तुम्ही नंतर ऐकाच. आणि आजचा माझा टाइम आउट झालेला आहे. 3 दिवसाचा मी एकदाच बोललोय. मला चहा पिऊन चागार झालेला आहे. एवढं सगळं लेक्चर करून पण मी चालू आहे पुन्हा ब्लॉगमध्ये. तर पाहायला चाललोय मी दवाखान्यात घेऊन. मम्मी करते इथं स्वयंपाक. वेगळं दिसतंय सगळं निळं निळं. पैसे ठेवायचे आमचूर पावडर आहे का संपली? ठेवा ना पप्पा. आता कसं आमचूर पावडर मग होईल का लागेल आमचूर पावडर. मम्मीचं चाललंय पटापट 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 स्वयंपाक. आणि पायलला मी घेऊन चाललोय दवाखान्यामध्ये. डॉक्टर राहील आता. काय म्हणते पायल? रडून पडली बिचारी. पेंगाळल्यागत झालंय. लो फील होतं, लो फील. येस, दिस इज द बेस्ट वर्ड. लो फील होतं तिला. तर चालू आहे आम्ही दवाखान्यात. तर हां, डॉक्टर बघू काय म्हणते ते सांगते ते. आणि काय होते काय नाही ते पाहिजे तुम्हाला सांगायला संध्याकाळी. डॉक्टर ते तुम्हाला सांगितलं मागाशी. तसं शेफ्टीला नेऊन दाखवला होता. तर ती म्हणली मी काय चेकअप नाही करू शकत म्हणली. तर डॉक्टर नावले आपण काही. डॉक्टरने सांगितले कधी आपल्याला पळावे लागेल. मम्मी घ्यायला लागली जेवण बाहेर. तर असं आहे आमच्या इथं काही. मम्मी म्हणते काय सांगू नको ब्लॉग मध्ये घरातलं. असं थोडी असतं. आता काय उद्या करायचं? आज जर आम्ही हॉस्पिटलमध्ये पळालो, उद्या पळालो तर तुम्हाला तर सांगावं लागेल ना काय झालं. तुम्हाला पण कल्पना द्यावं लागेल. मम्मी खरडा पण बनवलाय का? पुन्हा गेली तिकडं. म्हणून मला तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही घेऊन जावा. खरडा पण बनवलाय. हा ब्लॉग मी रात्री काही कंटिन्यू नाही केला कारण की रात्री माझी तशी कंडिशनच नव्हती की मी ब्लॉग पुढे मी कंटिन्यू करू. मी ट्रॉमामध्ये गेले होते. तर तुम्हाला सांगितलंच नाही मी काल की काय नक्की झालं होतं. तर आता तुम्हाला सांगते काय झालं होतं. माझ्या तोंडावरला तुम्हाला कळत असेल की माझं तोंड एकदम सुकून गेले. आणि ना काय झालं, काल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. काल माझं रुटीन चेकअप होतं. मग हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही सकाळी 6 वाजता. मग तिथून आलो 10 वाजेपर्यंत हॉस्पिटलमधून. आणि डॉक्टर बोलले की सगळं नॉर्मल आहे, नाही का, एकदम काय टेन्शन नाही आहे. आता पुढच्या महिन्याची डेट दिली आहे डिलेवरीची. तर त्याच्या 1-2 दिवस आधी ॲडमिट करतात. मी सगळं विचारलं काल, सगळी प्रोसेस विचारली की एमर्जन्सीमध्ये यायचं असेल तर डायरेक्ट कुठे यायचं, म्हणजे नाही का काय असं एमर्जन्सी वाटली तर कुठे यायचं, सगळं विचारलं. मग तिथून 10 वाजता आम्ही घरी आलो. बाळाची पोझिशन वगैरे सगळं चांगलं आहे आणि रिपोर्ट पण आपले चांगलेच आहेत कारण की रुटीन चेकअप होतं काल. सोनोग्राफी तर आपली पहिलेच झाली आहे. तर मग घरी आलो. घरी आल्यानंतर ना मी आंघोळ वगैरे काही नाही केली कारण की मी खूप थकले होते. म्हणजे अशी नाही का शरीरात अंगात ताकद नसल्यागत झालं होतं आणि चक्कर येत होती हलकी मला. मग चक्कर येत होती तर प्रतीक मार्केटिंगला गेला होता. मग खाली होते सगळे पण मी असं कोणाला बोलवलं नाही लगेच कारण की म्हटलं झोप नाही झाली, रात्रभर झोपले नव्हते आणि सकाळी लवकर उठले होते 6 वाजता. म्हणून मग थोडंसं गरगरल्यागत होत असं मला असं वाटलं. मग मी काय केलं, आल्यावरती थोडीशी झोपले, अलार्म लावून झोपले होते. मग झोपले. त्याच्यानंतर प्रतीक आला. मग जेव्हा प्रतीक आला तेव्हा मी उठले मस्तपैकी, नाही का. मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली. पण त्याच्यामध्ये मला झालं वॉटर ब्रेक आणि मला काही कळलंच नाही की नाही की नक्की काय आहे काय असं. आता एक्सपिरियन्स नाही, पहिलीच माझी प्रेग्नेन्सी आहे आणि आता प्रतीकला पण एवढं माहीत नाही त्या गोष्टीबद्दल. तर मी प्रतीकला सांगितलं असं असं होतं, नाही का. तर आम्हाला वाटलं नॉर्मल, नाही का, असं नॉर्मलच होतं ते. पण असं आम्ही एवढं हे नाही केलं त्याचं की नाही का. पण जसं जसं दिवस आता चढत गेला तर वॉटर ब्रेक होत होतं. त्याच्यामुळे माझं नाही का असं अंग सगळं अजून सुद्धा असं सगळं अंग असं गळून गेल्यागत झालं होतं मला, नाही का, असं अंगात जीव नसल्यागत झालं होतं. मग रात्री परत आहे ना मम्मीला सांगितलं असं असं झालंय, असं असं होतंय म्हणून, कारण की ते कंटिन्युअसली होत होतं थोडं. तर मग मम्मीने सांगितलं हॉस्पिटलमध्ये जावा असं असं, नाही का, डॉक्टरांना सांगा. मी ते जवळच हॉस्पिटलमध्ये गेलो. मग ते बोलले की रात्रभर बघा एकदा काय होतंय, पण जास्त अंगावर काढू नका, लगेच हॉस्पिटलमध्ये पळा, बॅग रेडी ठेवा, ऑटो रेडी ठेवा, गाडीवर नाही जायचं ना त्याच्यामुळे ऑटो रेडी ठेवा, रिक्षावाल्याला फोन करून ठेवा. मग ते त्यांनी तसं सांगितलं. मी तर अजूनच घाबरले. म्हटलं यार आता नाही का काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही. मग कशी बशी मी रात्र काढली कालची. आणि माझी ना मी रात्रभर झोपले नाही कारण की मी रात्रभर असं नाही का सगळं लक्ष माझ्या बाळाकडेच. मग कशी तरी सकाळी मी काढली, सकाळपर्यंत काढली ती रात्र पूर्ण. पण रात्री मला एवढं काय नाही का त्रास नाही झाला. त्याच्यामुळे आत्ता मी इथं तुमच्याशी बोलते आहे. हॉस्पिटलमध्ये नाही गेले कारण मला इथलं डॉक्टरांनी सांगितलं होतं, आमच्याजवळ गेले होते ना रात्री मी हॉस्पिटलमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं होतं की रात्रभर बघा, तुम्हाला खूप जास्त असं वाटलं तर लगेच हॉस्पिटलमध्ये जावा, अजिबात वाट नका बघू घरी.
कारण की बाळ कोरडं नको पडायला म्हणून. पण रात्रभर तसं काही झालं नाही, नशीबच. मी रात्रभर देवाचे नावं घेत होते, तसं काही नको होऊन दे नको होऊन दे. पण ह्या सगळ्या बाळाची हालचाल वगैरे एकदम सगळं नॉर्मल आहे, पण माझं शरीर एकदम गळून गेल्यागत झालं आहे. मला असं अंगात माझ्या एनर्जी राहिली नाही असं वाटतं, आणि रडायला तर आता खूपच जास्त येत आहे, पण मी आता कंट्रोल करते आहे. 1 मिनिट. मला रडायला येतं आहे, हसायला येतं आहे, मला सगळंच होतं आहे, कारण की माझी मानसिक स्थिती आता नीट नाही आहे. कारण हे सगळं अचानक सगळं होतं आहे, त्याच्यामुळे ना मला काही कळतच नाही आहे काय करायचं काय नाही. तर असं सगळं झालं होतं, त्याच्यामुळे ना काल मी जास्त व्लॉगमध्ये पण माझ्या अंगात एनर्जीच नव्हती की मी व्लॉग पुढे कंटिन्यू करू. जेवण केलं आणि वरती आले, तेच विचार सारखं असं डोक्यामध्ये नाही का, विचार 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 आले, असं होतंय तसं होतंय असं होतंय तसं होतंय. त्याच्यामुळं ना म्हणलं जाऊन दे, डायरेक्ट तुमच्याशी उद्याच बोलावं असं ठरवलं होतं. मग आता सकाळी आता प्रतीक गेला दूध आणायला, तो पण म्हटला तू आता पूर्ण आरामच कर, म्हणजे नाही का जरा आरामच कर तू. आणि अजून तरी असा काही प्रॉब्लेम नाही झाला एकदम नाही का इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये पळायचा. तर तसं काही झालं तर डेफिनेटली आम्ही तर हॉस्पिटलमध्ये जायची तयारी ठेवली. आता मी तर मनाची तयारी ठेवली करून की आता कधीही आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तर जायचं आहे, घाबरायचं नाही, असं विचार नाही आणायचा आहे कसला. फक्त बाळ नीट सुखरूप बाहेर येऊन दे असंच आता मी मनात ठेवलंय. तर प्रतीक म्हणला तू तुझी काळजी घे आता, बास घराकडे जास्त लक्ष देऊ नकोस. रात्री पण ओरडत होता, पण मी तरी पण रात्री कुकर लावला. म्हणलं आता मम्मी पण टेरेस धुतीये, तर मम्मीला पण नाही का येऊन ते सगळं. तो म्हणला तू थोडे दिवसच तुला आराम करायचा आहे, नंतर सगळं तुलाच करायचंय बाई, त्याच्यामुळं तू थांब, तू स्वतःकडे लक्ष दे असं. मग ठीक आहे म्हणलं त्याला, आणि आता मी आराम करणार आहे. आणि आता ह्याचा विषय असा पण आहे की 2च दिवसावरती डोहाळ जेवण आलंय. तर तो पण मला डोक्यात असा विचार येतोय की एवढं सगळं तयारी केली आहे, आता डोहाळ जेवण होतंय का नाही, होतंय का नाही, होतंय का नाही. बरं ते पण ठीक आहे, चला डोहाळ जेवण नाही झालं, पण असं मनात असं वाटणार ना मला कुठं ना कुठं तसं वाटतंय मला मनात की आता तयारी झाली आमची, आणि हे सगळं आत्ता मला असं होतंय 2 दिवसाआधी, 2 दिवसानंतर डोहाळ जेवण आहे आमचं, आणि हे आत्ताच मला असं व्हायला लागले. तर असं वाटतंय की डोहाळ जेवण होऊन मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पळाले तरी चालेल, कारण की तयारी आम्ही भरपूर केलेली आहे त्याच्यामुळं. पण बघू आता काय कसं होतंय. आता डोहाळ जेवण एक वेळेस थांबलं तरीच पहिली माझी आणि बाळाची तब्येत नीट व्हावी एवढंच मी त्या देवाला बोलते. डोहाळ जेवण जाऊन दे तिकडं. पण आता असा विषय आहे की आज आपले म्हणजे आज मी शूट करते ना हा व्लॉग, तर आज मेहंदी आर्टिस्ट पण येणार आहेत मेहंदी काढायला. आणि मी सकाळी सकाळी प्रतीकला हा पण प्रश्न विचारला की खरंच मेहंदी काढू का मी असा प्रश्न विचारला. प्रतीक म्हणला काढ मेहंदी, बघू पुढचं पुढं सगळं, तू नको आता टेन्शन घेऊ, मेहंदी काढून ठेव. बघू आता, माझ्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा देवाकडे एकच. आणि आता उठल्या मी केळी खाल्ली, आता मी दूध आणि बिस्किट खाते एजन्सीमध्ये. सो त्याच्यामुळं बास, बाकी काही नाही. ह्याला कोणी निगेटिव्ह घेऊ नका की मी हे सगळं शेअर करते म्हणून, बास एवढंच. आणि चला आता हा ब्लॉग आहे ना मी इथंच एंड करते. भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता इथून पुढचा ब्लॉग माझा मेहंदीचा असणार आहे. परत त्याच्यानंतर माझी मम्मी येणार आहे राहायला, मम्मी बहीण साक्षी येणार आहे राहायला, आणि मम्मी येणार राहायला 1 दिवस आधी डोहाळ जेवणच्या. तर त्यांना मी आधीच बोलवलं आहे, कारण की इथं पण भरपूर तयारी करायची आहे. परत त्यांना सगळं सामान वगैरे घेऊन यायचं आहे तिकडून, काय 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 काय. तिला तर म्हटलं होतं काहीच नको करू, नॉर्मल डोहाळ जेवण करूयात आपण, एवढं नको करू काही. तरी पण आता आम्ही नॉर्मलच करणार आहे, कारण की सगळे आमच्या घरातले थोडेसे टेन्शनमध्ये आले ते. तर बघू आता पुढं कसं काय होतंय ते तुमच्यासोबत मी शेअरच करेल. पण आता काही टेन्शनचं वातावरण नाही आहे, सो तुम्ही पण काही पॅनिक होऊ नका आणि टेन्शन घेऊ नका. फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा की माझी डिलिव्हरी एकदम छान नॉर्मल असं होऊन दे, है ना. तर चला हा ब्लॉग इथं सेंड करते. बाय बाय, भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये.